एकदा शाळेतील मुख्याध्यापकांचा निरोप समारंभ असतो. पांडेबाई आपले मनोगत व्यक्त करायला येतात. बाईंना भाषण करायला सांगितलं. आपल्या मुख्याध्यापक सरांविषयी बोलायला बसले तर कित्येक दिवस कित्येक रात्र अपूर्ण पडतील. भाषण देता देता त्यांना अगदी मन भरून आलं आणि त्या एवढंच बोलून थांबल्या. साहेबांच्या खाली काम करता करता मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही. संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. एक नवविवाहित जोडपे हनीमूनसाठी ट्रेनने चाललेले असतात. वरच्या एकाच बर्थवर झोपून त्यांच्या गप्पा सुरू असतात. खालच्या बर्थवर एक वयस्कर माणूस असतो. पती, आपल्याला पहिली जिलेबी, मुलगी पाहिजे. पत्नी, नाही, गुलाबजामुन, मुलगा पाहिजे. बराच वेळ त्यांच्यात या विषयावरून वाद चालू असतो. खालच्या बर्थवरचा माणूस वैतागून म्हणतो, जिलेबी करा नाही तर गुलाबजामुन करा. तुमची आई घाला, पण पाक खाली पडू देऊ नका. नवरा बायको बेडरूम मध्ये असतात. नवरा कपडे काढ. बायको का? नवरा काढा आणि पलंगावर ये. बायको ठीक आहे. नवरा आता ब्रा आणि पॅन्ट ती पण काढ. बायको मूड नाही आहे. नवरा मूड बिघडवाल्या गोष्टी मला नको सांगू. बायको ठीक आहे, आता काय करू? नवरा इथे बस आणि ही कश मोज. जेव्हा कपडे घालून मोजतेस ना तेव्हा नोटा गायब होतात. एकदा बायको खूपसे कशी मूड मध्ये होती. बायको अहो मला दोरीने बांधा, तुम्हाला जे वाटेल ते करा. नवरा खुश झाला आणि बायकोला दोरीने बांधले. मग काय? नवऱ्याने बायकोला बांधून शेजारच्या आयटमला मस्त गप्पा गप केले.